राम राम भावानो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छानच असाल. तर आज आपण शेतामध्ये चाललो कांद्याला पाणी द्यायला. कारण जे आपल्याला फिरायला जायचं होतं, देवस्थानावरती जायचं होतं, ते कॅन्सल झालं. कॅन्सल म्हणजे लोक नव्हते, एवढे जास्त जण नव्हते, त्याच्यामुळे कॅन्सल झालं जायचं. की आपण चाललोत आता पाणी द्यायला कांद्याला. हा पर्वत उतरून खाली जायचं. जाऊ आता पटकन. पाणी चालू झालंय तसं, तर चला. तरी आता आपण पोहोचलो खाली, जस्ट आताच पोहोचलो. की इथं हे करू, याला लावायचं, इथून इथपर्यंत घ्यायचं पाणी, मग याला सोडायचं. तरी करू आता लगेच. इथं पाणी निघतंय, तिथलं एक पाईप काढलं. पाहू तसं काय काय नाही. आपला बॅलन्स पण तसं संपलेला आहे. पाहू. आपण सध्या म्हणजे खोरं आणायला चालू. खोरं फावडं ते समोर ठेवलेलं आहे. त्या दिवशी आपण ते घासाला पाणी द्यायला आलो तेव्हा ठेवलेलं आहे, ते तिथंच आहे. हे राहिलं फावडं. याच्या वरच्या रानात पाणी द्यायचंय शेतात. आता इथं वरती 2 लाईनीमध्ये पाणी सोडलंय. एक ही आहे आणि एक ही आहे. तर दोन्ही पण लाईनीमध्ये सोडलंय सध्या. आता ही काय, ही पोचल लगेच. मग तिच्यात पण चालूच आहे तसं. तिच्यात इथपर्यंत पोचलं इथपर्यंत. बाकी तसं पाणी द्यायला भरपूर टाइम लागतोय. तर हे बंद करू लगेच. ह्या 2 लाईनी झाल्यात, तर ही तिसरी सुरू करून दिलं लगेच. इकडे राहिलं समोरचं पाणी. हे पोचायच्या आधी चेक करावं लागतं, तिकडे जाऊन सगळे एक ना एक दारं चेक करावं लागतं. आता ते समोर जाऊन फुटतं. तरी आता आपलं हे पाडगं झालंय. आता याच्या खालच्या याच्यात घेतलं पाणी, खालच्या पाडग्यामध्ये पाणी घेतलंय. हे बंद केलं. बाकी इथं एक छोटंसं हे आहे, छोटीशी लाईन आहे, याला सोडायचं आता. आपण खालच्या पाड्यात पाणी घेतलं होतं. बाकी ह्या 3 झाल्यात, बाकी चौथ्यामध्ये पाणी चालू आहे. ह्या 3 मध्ये लावलं होतं आणि आपण जिथं सावलीमध्ये उभं येतो, कारण ऊन खूप लागते. बाकी काय, आता ती जाते कडीला, तोपर्यंत उन्हात थांबायचं. बाकी 2 याच्यामध्ये लावून देऊ, मग तिथं समोर सावलीला जाऊन उभे राहू. म्हणजे हळूहळू येतं, पण इथं उन्हामध्ये थांबावं नाही लागत. मग बस एवढंच आहे, अजून काही नाही. उन्हासाठी फक्त, बाकी काही नाही. नाहीतरी एकच घेत असतो. एकामध्ये लावलं का फास्टमध्ये जातं पाणी. चांगल्यापैकी म्हणजे कवर होत आलं पूर्ण. तरी आता इथून ही पण होईल. आता याच्यामध्ये लावलेलं आहे, इथून एवढं राहिलं आहे. आणि आपल्या मागचं सगळ्यात वरचं पाडगं राहिलेलं आहे ते. तरी आता पाहू अजून किती टाईम इथं उन्हामध्ये थांबावं लागतं. उन्हामध्येच आहे मागचा व्हिडिओ काढल्यापासून. म्हणलं ना, तिथं सावलीला जाऊन उभा राहतो. तिकडे गेल्यावरती इकडे 12 फुटते.
पाणीच जात नाही, त्याच्यामुळे इथे येऊन उभे आहेत आपण. पाणी लावून दिलंय समोर, इथंच आहे, जास्त लांब नाही, या पुढच्याच येते. आणि आपण इथं सावलीला बसलो का, ऊन लागतंय. मी एकच शब्द खूप वेळेस रिपीट करतो, बाकी काही नाही. आता कधीपर्यंत होत आहे, मला पण कंटाळा आलाय. आता शेवटच्या लाईनीमध्ये पाणी दिलंय. ही लाईन खूप मोठी आहे, त्या नाळापर्यंत जाते, नाळापासून त्या शेवटच्या नाळापर्यंत जाते. म्हणजे अशी यल टाईप आहे, यल. हिला सगळ्यात जास्त टाइम लागतो पोचायला. ती आता एवढे नाही वाजले, 2 वाजून काहीतरी झाले असते. बाकी काय आता होतंय तोपर्यंत हे तिकडचं आपण जॉईंट करून ठेवलंय, पाईप वगैरे लावलाय, डायरेक्ट पाणी समोर येणार तिकडे. आता 3 वाजलेत, आपण इथं वरती पाणी घेतलंय, आत्ताच लावलंय, इथं पाणी आलंय. बाकी इथं अजून तासभर लागेल, आणि 4-4:30 तर इथं होऊन जातील. 4:30 नाही तर 5 काहीतरी होतील. तरी आता आपलं सगळं भिजून झालंय. 6:15 झाले सध्या. हे सगळं तिथपर्यंत सगळं भिजून झालं, आणि आता आपण चालू घरी. बराच टाइम लागला, आपल्याला वाटलं कमी टाइम लागेल, पण भरपूर टाइम लागलाय भिजवायला. हे आपण शेतातून आलोत, आणि आता आपण फराळच करतो, कारण सकाळी केलं आपण, आणि आता 7:30 वाजले, बरोबर 7:30 झाले. तसं आपण आलेलो तसं तासभर झालं. तर चला आता करू फराळाचं, दही फराळाचं. तर आत्ताच आपण फराळाचं केलं, थोडं टाईम झालं, थोडं बसलो होतो, की उद्या आपण मित्रांच्या पेपरला जाणार आहेत. म्हणजे तिथं पाहणार आहेत तसं, म्हणजे नक्की नाही, जर जागा जर असली तर जाणार आहेत. आणि मी कालच सांगून ठेवलं की उद्या, म्हणजे आज जाणार आहेत देवस्थान फिरायला, आणि सकाळी रद्द झालं, त्याच्यामुळं आत्ता सांगतो उद्या जाऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त नाही जाऊ शकत. तरी आपण लावला होता तसा फोन त्याला, तू म्हणलं सकाळचं पाहू, लावतो तुला फोन, तरी पाहू मग काय होतं काय नाही. तरी आत्ता झोपू आपण. जो भजनाचा आवाज येतोय तो आज महाशिवरात्री असल्यामुळं भजन असते खाली किंवा इथं मंदिरामध्ये पण असते. बाकी भजन चालू आहे. तरी आता आपण झोपू, आणि उद्याच्या नवीन ब्लॉगवरती भेटू. मग जय शंभू नारायण.